तर आजचा आपला 365 दिवसातला तिसरा दिवस आहे. तर आज आपण हिल ट्रेनिंग करणार आहे. हिल ट्रेनिंगमध्ये काय काय एक्सरसाइज करायच्या ते आज बघणार आहे आपण. तर आपल्या घरापासून एक कमीत कमी 6 ते 7 किलोमीटर अंतर आहे. इथं हिल ट्रेनिंग मस्त होती. 2-3 प्रकारचे हिल ट्रेनिंग करता येतात आपल्या इथं, रिपिटेशन वेगवेगळे प्रकारचे, ज्यांनी तुमच्या लेग्समध्ये ताकद येते आणि तुमचा स्टॅमिना वाढायला मदत होती. तर आज चला तर आज करू हिल ट्रेनिंग दिवस तिसरा. चला वॉर्मअप करू आता. तर वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर आपण तर तिसरा दिवस आहे, हिल ट्रेनिंग करू. तर चॅलेंज तर लय मोठं आहे आज. आजचा तर 365 दिवसामधला तिसरा दिवस आहे का आता शिक. टार्गेट लय मोठं आहे, पण हळूहळू कंप्लीट करू. जसं होईन तसं म्हणजे आपली प्रॅक्टिस कंटिन्यू करू. कंटिन्यू आपल्याकडून 100% देऊ, पर डे 100% देऊ. 365 दिवसानंतर रिझल्ट काय भेटतो काय नाही ते आपण समोर दिसेनच आपल्याला, पण कंटिन्युटी सगळ्यात मेन आहे. थोडी एक्सरसाइज करायची मग कंटिन्यू करायची. आणि अजून एक आपल्या ह्याच्यात एक नवीन ॲड आहे, ट्विस्ट आहे. एक दिवस सुट्टी पडली, सुट्टी तर पडणारच नाही, पण एक दिवस सुट्टी पडली तर कमीत कमी 3 दिवस एक्स्ट्रा वाढन. 365चे एक्स्ट्रा 3 दिवस वाढन. तर मग हे लक्षात ठेवून आपल्याला करणं आहे की सुट्टी पडली तर 3 दिवस एक्स्ट्रा वाढणार आहे. तर मग हे वर्कआउट बघू आता आपण. चला आता हिल ट्रेनिंग करू. हिल ट्रेनिंग नंतर बघू काय काय कशी हिल ट्रेनिंग करू शकतो आपण इथं, आणि कोणकोणते स्टेप करू शकतो ते सगळं सांगू. वर्कआउट करू आणि शेवटी एक्सप्लेन करू सगळं. ठीक आहे, चला वॉर्मअप सुरू करू. वर्कआउट.
आजचा वर्कआउट कंप्लीट झाला आपला. तर आज आपण स्टेप रनिंग केली, ते पण 10 सेट मारले पायऱ्यावर. त्याच्यानंतर हे स्टेप वर्कआउट केली, ते पण 4 ते 5 सेट मारले. आणि नंतर आपण हिल साईड केली. आपली पहिली पायऱ्याची केली, मग हिल साईड केली. हिल साईडने बेनिफिट काय होते, आपले काप्स आणि मांड्या एकदम पॉवरफुल भरून जात्या. आणि त्याच्यानंतर स्टेपने काय होतं, एकसारखे लेग पडते आपले. तर हे आज बघितलं आपण वर्कआउट. तर कंटिन्युटी सगळ्यात मेन गोष्ट आहे. हिल ट्रेनिंग करायची, स्टॅमिना लागतो, पण हप्त्यातून एकदा करा. कारण तुम्ही दररोज हिल ट्रेनिंग केली तर पाय लॉक होऊ शकते तुमचे. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर आपण आता स्ट्रेचिंग करू.
तर आजची आपली हिल ट्रेनिंग कंप्लीट झाली. तर आज 3 सेट मारले आपण, 3 सेट मारले आणि वर्कआउट एंड केला आपला आणि स्ट्रेचिंग केली. स्ट्रेचिंग तुम्हाला दरवेळेस सांगतो, सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्ट्रेचिंग. स्ट्रेचिंग शिवाय तुम्ही कोणताच वर्कआउट तुम्ही दुसरे दिवस करू शकतच नाही. तुम्ही 15 दिवस करशाल, त्याच्यानंतर इंजुरी तुम्हाला लवकरात लवकर होती. त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रेचिंग करा. स्ट्रेचिंग केल्याने तुमचे अर्धे इंजुरीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाते आणि बॉडीमध्ये लचीला पण येतो. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर आजचा वर्कआउट आपला झाला कंप्लीट हिल ट्रेनिंग. तर उद्या आपण वेगळा वर्कआउट करणार आहे. तर कंटिन्यू आजचा 3रा दिवस होता आपला, तर कंटिन्यू करू आपण. बघू, आजचा 3रा दिवस आहे. एक 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 आणि प्रत्येक दिवस काहीतरी नवीन एक स्टेप ॲडव्हान्स करायला बघू, हळूहळू डेव्हलपमेंट. तर बघू आपल्या बॉडीमध्ये काय चेंजेस होतो. चॅलेंज आपण ॲक्सेप्ट केलेलं आहे. आता बघू, 3रा दिवस आहे, 365 दिवस बाकी आहे. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.